नमस्कार वायटी फॅमिली। सिक्कीम येथील धार्मिक क्षेत्र नामची सिद्धेश्वर धाम येथील आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिद्धेश्वर धाम मध्ये असलेले 12 ज्योतिर्लिंग यांचे दर्शन घेणार आहोत। बंधश्चर रामेश्वरम ज्योतिर्लिंग मंदिर तिथे ते पाहणार आहोत। सेतुबंध रामेश्वरम ज्योतिर्लिंग आहे पहा हे। तिथलंच एक फूल घे आणि तेच परत घाल। रामेश्वर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय भीमाशंकर ज्योतिर्लिंग इथे आपण आता आहोत। हे आपलं भाग्य आहे की आपल्याला ह्या एकाच ह्याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग म्हणजे तीर्थस्थानाचं धार्मिक स्थळाचं दर्शन होते पहा। समोर शिवपुराणातले सर्व असे लेख लिहिलेले आहेत। ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामध्ये शिवपुराणाचे असे अध्याय लिहिलेले आहेत। हा तुम्हाला समोर अशी काळी फरशी दिसत असेल संगमरवरी, त्याच्यावरती शिवपुराणाचे अध्याय लिहिलेले आहेत। तसेच कोणते हे ज्योतिर्लिंग आहे त्याचे नाव सुद्धा लिहिलेले आहे पहा। थोडक्यात त्याची माहिती सुद्धा दिलेली आहे तिथे। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। आजूबाजूचा परिसर सुद्धा इतका निसर्गरम्य आहे पहा। म्हणजे ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये हे सिद्धेश्वर धाम आहे। पाहिलं ते म्हणजे भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंग पाहिलं। आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग पाहणार आहोत आता आपण वैद्यनाथ ज्योतिर्लिंग यांचे दर्शन घेणार आहोत। ज्योतिर्लिंग आणि प्रत्येक मंदिराच्या आतमध्ये श्लोक लिहिलेले आहेत अशा पद्धतीने। इथे प्रत्येक ठिकाणी इथे पाणी पण ठेवलेलं आहे शिवपिंडीवरती वाहण्यासाठी, जल अर्पण करण्यासाठी पहा। जलाभिषेकसाठी प्रत्येक ठिकाणी असं हे जल ठेवलेलं आहे बादलीमध्ये। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग। आता आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेणार आहोत। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। आता आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेत आहोत। ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये पहा तुम्हाला साईडला कोपऱ्यात असं शिवपुराण लिहिलेलं दिसत असेल पहा। वेळेअभावी आपल्याला ते वाचता आलं नाही कारण वेळ खूप कमी होता, त्याच्यामुळे आपल्याला ते शिवपुराणाचे जे अध्याय आहेत
ते लिहिलेले आहेत ते आपल्याला वाचता आले नाही, पण मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग पाहणार आहोत. आता आपण दर्शन घेणार आहोत ते म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे. इकडे घे ना, बघा ना, इथं आपल्या वाईट फॅमिली पण थोडंसं हे होतं. प्रसाद आहे तर बारह क्या 16 करा दिए। हे आहे महाकाल ज्योतिर्लिंग. आत्ता आपण दर्शन घेत आहोत ते म्हणजे महाकाल ज्योतिर्लिंगाचे. महाकाल ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये पहा, तुम्हाला साईडला कोपऱ्यात शिवपुराणाचे अध्याय लिहिलेला दिसेल. हे आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी महाकाल, उज्जैनचं महाकाल ज्योतिर्लिंग. ओ बरोबर हे ह्याचं झाड आहे बरं का, बरोबर ह्याचं झाड आहे. हो काय बघा ना, आपल्याला सगळी पाहायला मिळतं ते काय काय केदारेश्वर ज्योतिर्लिंग आता आपण पाहत आहोत. आत्ता आपण दर्शन घेणार आहोत ते म्हणजे केदारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार आहोत. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आपल्याला शिवपिंडीचा जलाभिषेक करता यावा म्हणून इथे सिद्धेश्वर धाममध्ये प्रत्येक ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये पाण्याची सोय करून ठेवलेली आहे. पहा, छोटीशी अशी पाणी भरून ठेवलेलं आहे भांड्यामध्ये आणि त्याच्यात तांब्याचं भांडं ठेवलेलं आहे. त्या तांब्याच्या भांड्याने आपल्याला शिवपिंडीचा जलाभिषेक करता येतो. काय ओ झाड रुद्राक्ष काय
ये झाड़ है, उसमें रुद्राक्ष आता है। वो लाल फूल वाला, लाल पेड़ वाला। हाँ, ये लाल पेड़ वाला ना, फूल वाला का उसके आगे। हे जे फूल आहे ना हे रुद्राक्षाचं फूल आहे. बद्रीनाथ के नीचे जो है ना, बद्री का पीछे नीचे हे नाही ते सिद्धेश्वर धाममध्ये आपल्याला रुद्राक्षाची झाडे खूप पाहायला मिळतात. ते झाड आहे रुद्राक्षाचं, पाहू ना आपण तिथे जाऊन. कोणतं ते? ही झाडं कसली असतील? आता आपण घृष्मेश्वर म्हणतात का? घृष्मेश्वर 12 ज्योतिर्लिंगापैकी घृष्मेश्वर जे एक ज्योतिर्लिंग आहे तिथे दर्शनाला जाणार आहोत. तर आपण घृष्मेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार आहोत. सिक्कीम येथील नामची हे धार्मिक क्षेत्र सिद्धेश्वर धाम येथे आपल्याला सिद्धेश्वर धाम येथील आजूबाजूचा परिसर तसेच मंदिरामधला सुद्धा परिसर असा निसर्गरम्य आहे आणि तसेच आपल्याला इथे खूप अशी स्वच्छता सुद्धा दिसते. पहा, खूप स्वच्छता आणि टापटीपणा आहे इथे. काही ज्योतिर्लिंगाचे जे मंदिर होते ते बंद असल्या कारणाने आपल्याला त्याचे दर्शन घेता आले नाही. पहा, तिथे काही काम सुरू होते त्याच्यामुळे तिथले आपल्याला दर्शन घेता आले नाही. गाईस, आजचा हा सिक्कीम नामची येथील धार्मिक क्षेत्र सिद्धेश्वर धाम मधील दुसरा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. सिक्कीम ट्रिप नामची येथील धार्मिक क्षेत्र सिद्धेश्वर धाम या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ आवडला तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.